मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. तर याच्यामध्ये बायोट सावर्ट लॉ असे एक पॉइंट आहे. बायोट सावर्ट लॉ. करंटचं डिस्ट्रीब्युशन जे आहे हे वेगवेगळ्या टाईपचं असेल. समजा स्ट्रेट कंडक्टर आहे. काय चॅप्टर काय आहे तर करंट फ्लो होत असेल तर सराउंडिंग स्पेस मध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं आणि त्याची एखाद्या पॉइंटला असणारी मॅग्नेटिक इंडक्शनची व्हॅल्यू जी आहे, मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ किती असते. समजा स्ट्रेट कंडक्टर असेल तर त्याच्यामुळे एखाद्या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड किती असू शकतं तर ते डिटरमाइन करता येते याच्या सहाय्याने. समजा या टाईपचा आर्क आहे आणि त्याच्यामधून करंट फ्लो होतोय. मग त्या सेंटर ऑफ द आर्कला इथं किती मॅग्नेटिक इंडक्शन आहे ते डिटरमाइन करता येतं. सर्क्युलर लूप असेल, सेंटरला किती मॅग्नेटिक इंडक्शन येतं हे डिटरमाइन करता येतं. मग काय आहे त्याची थिअरी, कसं मॅग्नेटिक इंडक्शन एक्सप्रेस करायचं, सुरुवात कुठून करायची. कन्सिडर ए कंडक्टर ऑफ इनफायनाइट लेंथ कॅरिंग करंट I. इनफायनाइट लेंथचं कंडक्टर आहे आणि करंट I फ्लो होतो त्याच्यामधून. सुरुवात कशा याची, डिवाइड द कंडक्टर इनटू नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट्स. कन्सिडर वन एलिमेंट ऑफ लेंथ dl. स्मॉल एलिमेंट्स मध्ये तो कंडक्टर डिवाइड करायचा आणि त्याच्यात एक एलिमेंट dl लेंथचं कन्सिडर करायचं. Suppose P is any point at a distance of r from the center of the element. This line and conductor suppose angle theta between them. म्हणजे ही लाईन जी आहे पॉइंट आणि सेंटर ऑफ द एलिमेंटला जॉईन करणार आहे आणि त्याच्यानंतर हा कंडक्टर, तर याच्यामध्ये अँगल जो आहे हा थीटा आहे. मग आता एवढे व्हॅल्यूज माहित असतील तर हा एवढाच एलिमेंट आहे त्याच्यामुळे इथं असणारं मॅग्नेटिक इंडक्शन आहे, मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ आहे ती किती असते. मॅग्नेटिक फील्ड इट डिपेंड्स अपॉन मॅग्नेटिक इंडक्शन, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट फ्लोइंग थ्रू द एलिमेंट. या एलिमेंट हे जे मॅग्नेटिक इंडक्शन डीबी जे आहे हे या एलिमेंटमुळे इथं असणारं मॅग्नेटिक इंडक्शन आहे. समजा राईट हँड रूलच्या साइन आपल्याला डायरेक्शन डिटरमाइन करायचे असेल, करंट अपवर्ड डायरेक्शनला आहे असा जर आपण पकडला कंडक्टर आणि कर्ल फिंगर जे आहेत इनवर्ड्सला आहेत तर इकडे येते डायरेक्शन मॅग्नेटिक इंडक्शनची इनवर्ड. पण ते मॅग्नेटिक इंडक्शन जे आहे याच्यामुळं इथं असणार कोणत्या कोणत्या फॅक्टरला प्रपोर्शनल, इट इज प्रपोर्शनल टू करंट फ्लोइंग थ्रू द एलिमेंट, इट इज प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ द एलिमेंट, इट इज प्रपोर्शनल टू द साइन ऑफ द अँगल between element and this line, it is inversely proportional to the square of distance between point and the center of the element. या चार फॅक्टर वरती ते डिपेंड असतात. करंट किती आहे, कंडक्टरची लेंथ किती आहे, साइन ऑफ द अँगल किती आहे, कशामधला तर कंडक्टर आणि ही रेषा याच्यामध्ये असणारा अँगल जो आहे त्याची साइन व्हॅल्यू किती आहे. इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स between point and center of the element. हे एकत्रित केलं dB proportional to I dl sin theta divided by r square. proportionality sign remove केलं dB it is equal to mu 0 upon 4 pi I dl sin theta अपॉन आर स्क्वेअर. हा मॅग्निट्यूड, हा एक फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा. एक मार्क साठी क्वेश्चन येतो. मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ बायोट सावर्ट लॉ. एखादं करंट एलिमेंट आहे हे एवढं आणि याच्यामधून करंट फ्लो होतोय, इथं असणार मॅग्नेटिक इंडक्शन किती तर एवढं मॅग्नेटिक इंडक्शन असतं. म्यू 0 अपॉन 4 पाय आय डीएल साइन थिटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हा नंबर तुम्हाला गेल्या वर्षी झालेला आहे 11वीला मॅग्नेटिझम चॅप्टर मध्ये.
पैकी म्यू झिरो जे आहे हा कॉन्स्टंट आहे नंबर. म्यू झिरो जे आहे याला म्हणायचं परमिएबिलिटी. परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. व्हॅल्यू किती आहे त्याची म्यू झिरो इट इज इक्वल टू 4 पाय इंटू 10⁻⁻⁷. आता युनिट जर डिटरमाइन करायचं असेल 2 युनिट्स आपल्याला सांगता येतात. आता मॅग्नेटिक इंडक्शन याचे एक युनिट आहे टेस्ला. इट इज इक्वल टू म्यू झिरो याचं युनिट आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. हे कॉन्स्टंट करंट एम्पियर मध्ये, हे मीटर मध्ये, साइन थिटाला युनिट नाही, मीटर स्क्वेअर. मग 1 मीटर कॅन्सल झालं म्हणजेच काय येईल टेस्ला मीटर पर एम्पियर. हे म्यू झिरोची युनिट आहे. टेस्ला मीटर पर एम्पियर. दुसरे युनिट कोणते येतं बघा, हे वेबर पर मीटर स्क्वेअर आहे युनिट. हेच टेस्ला जे आहे वेबर पर मीटर स्क्वेअर. एम्पियर मीटर पर मीटर स्क्वेअर. हे मीटर स्क्वेअर आणि मीटर स्क्वेअर दोन्ही साइड्स कॅन्सल झालं. इकडे डिव्हिजन मध्ये आलं वेबर पर एम्पियर मीटर. सेकंड युनिट जे आहे वेबर पर एम्पियर मीटर. हा मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ बायोट सावर्ट लॉ. ही व्हॅल्यू परमिएबिलिटी ऑफ एक कॉन्स्टंट आहे या इक्वेशन मध्ये म्यू झिरो. तर त्याची व्हॅल्यू त्याचं एक युनिट टेस्ला मीटर पर एम्पियर, दुसरं युनिट आहे वेबर पर एम्पियर मीटर. याचं मॅथमॅटिकल फॉर्म पण एक्सप्रेस करता येतो. डायरेक्टली ते इक्वेशन जर लक्षात ठेवायचं असेल तर डीबी इज इक्वल टू म्यू झिरो अपॉन 4 पाय आय डीएल क्रॉस आर डिवायडेड बाय आर क्यूब. हे आहे. आता हे कसं येतं ते एक्सप्लेन करतो. ते काही महत्वाचं नाही, मात्र हे इक्वेशन जे आहे हे लक्षात असू द्या. आता याच्यातले कॉन्स्टंट जर सोडले, कॉन्स्टंट किंवा या व्हॅल्यूज म्यू झिरो अपॉन 4 पाय आय अपॉन आर क्यूब, तर काय दिसतं या इक्वेशन मध्ये हा वेक्टर प्रॉडक्ट आहे डी बी बार इज इक्वल टू. कशाचा वेक्टर प्रॉडक्ट आहे डीएल बारचा आणि आर बारचा. म्हणजे याची करंटची डायरेक्शन कोणती आहे आणि करंट आणि हा पॉइंट हे कोणत्या प्लेन मध्ये आहेत ते दोन्ही, तर त्याच्यावरती डीबी ची डायरेक्शन डिपेंड असते. समजा तो पॉइंट मी इथं पुढे घेतला, या ठिकाणी हे जे बोट आहे इथं घेतला, तर हे प्लेन कोणतं होतं असं हॉरिझॉन्टल होतं आणि मग मॅग्नेटिक इंडक्शनची डायरेक्शन इकडे राहते. आता हे प्लेन कोणतं आहे हे असं हॉरिझॉन्टल प्लेन आहे. मग मॅग्नेटिक इंडक्शनची डायरेक्शन कोणती राहते इनवर्ड डायरेक्शन राहते. तर अशी या दोन्हींच्या डायरेक्शन वरती ती डायरेक्शन डिपेंड असते. करंट आणि तो पॉइंट कोणत्या प्लेन मध्ये आहे तर त्याच्यावरती डिपेंड असते. आणि त्या प्लेनला परपेंडिक्युलर या सेन्सला, या बोटांच्या सेन्सला ते मॅग्नेटिक इंडक्शन असतं. पण हे कसं इकडे या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करता येईल. इट इज इक्वल टू डीबी बार इज इक्वल टू म्यू झिरो अपॉन 4 पाय आयडियल साइन थीटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आणि मग या डायरेक्शनला असणारा युनिट वेक्टर कन्सिडर करायचा इंटू आर यू बार. आता हा जर वेक्टर असेल तर आर बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ आर बार इंटू युनिट वेक्टर. आता ही कन्सेप्ट गेल्या वर्षी स्केलर्स वेक्टर चॅप्टर मध्ये झालेली होती. एखादं युनिट वेक्टर म्हणजे वेक्टरच्या डायरेक्शनला युनिट मॅग्निट्यूडचा वेक्टर, मग तो वेक्टर कसा एक्सप्रेस करायचा. आर बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड मल्टिप्लाइड बाय युनिट वेक्टर विच गिव्स
युनिट वेक्टर इज इक्वल टू वेक्टर पर मॅग्निट्यूड. आणि मग ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर dB बार इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय आयडियल sin theta divided by r square r bar divided by r. आणि मग हे dl r sin theta magnitude of the vector product. Therefore in vector form dB bar is equal to mu 0 upon 4 pi into I dl bar cross r bar divided by या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन r क्यूब. तर हा जो वेक्टर फॉर्म लिहिलेला आहे तो त्या पद्धतीने डिटरमाइन करता येईल, काही गरज नाही. मात्र कसा येतो हा म्यू 0 अपॉन 4 पाय आय अपॉन आर क्यूब डीएल बार क्रॉस आर बार या दोन्हींचा वेक्टर प्रॉडक्ट म्हणजे हे या दोन्हींच्या डायरेक्शन वरती हे कोणत्या प्लेन मध्ये आहेत तर त्याच्यावरती डीबी ची डायरेक्शन डिपेंड असते. त्या प्लेनला परपेंडिक्युलर डीबी असतं. सेन्स त्याचा या बोटांच्या साह्याने घ्यायचा. आता मग याचा यूज करून आणखी एक डेरिव्हेशन सांगतो मी की मॅग्नेटिक इंडक्शन जे आहे ड्यू टू स्ट्रेट कंडक्टर magnetic induction at a point due to straight conductor carrying current असं हे पॉइंटचं नाव आहे. खूप मोठं नाव आहे बघा. मॅग्नेटिक इंडक्शन ऍट ए पॉइंट ड्यू टू स्ट्रेट कंडक्टर कॅरिंग करंट. फिगरच्या साह्याने दाखवायचं असेल तर हे एवढंच होतं बघा. स्ट्रेट कंडक्टर ऑफ इनफायनाइट लेंथ तिथून इथं आहे तो पॉइंट पी, त्याचं डिस्टन्स जे आहे आर आणि या पॉइंटला असणारं मॅग्नेटिक इंडक्शन. मग हे सगळं मॅग्नेटिक इंडक्शन ऍट ए पॉइंट ड्यू टू स्ट्रेट कंडक्टर कॅरिंग करंट असं ते पॉइंटचं नाव आहे. आता एक्सप्लेनेशन सुरुवातीची वाक्य अगदी दोन ते तीनच आहेत. कन्सिडर ए स्ट्रेट कंडक्टर ऑफ इनफायनाइट लेंथ कॅरिंग करंट I. P is any point at a distance of r at a perpendicular distance r from the conductor. हाय पॉइंट आपण कन्सिडर करू O. परत ती प्रोसिजर. Suppose conductor it is divided into number of elements. Consider one element of length dl. Point P it is at a distance r from the center of the element. According to Biot-Savart law, magnetic induction due to this current element at point P dB is equal to mu 0 upon 4 pi ideal sin theta divided by r square. आता मी हे इनफायनाइट लेंथचं कंडक्टर आहे ते दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं. मग हा जो आहे हाफ इनफायनाइट आहे, हा दुसरा हाफ इनफायनाइट असेल. मग हा ओरिजिन किंवा सेंटर मी मानला तर त्याच्या एका बाजूचा इलेमेंट आहे त्याच्यामुळे असणार मॅग्नेटिक इंडक्शन आहे. मी दुसरा इलेमेंट इकडच्या बाजूला सिमेट्रिक कन्सिडर करू शकतो आणि तिथं असणार मॅग्नेटिक इंडक्शन लिहू शकतो. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू अनदर सिमेट्रिक इलेमेंट म्यू 0 अपॉन 4 पाय आयडियल साइन थीटा डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. आता
या दोन्हींचा समजा रिझल्टंट काढायचा असेल तर राईट हँड रूल अप्लाय केला, मॅग्नेटिक इंडक्शन इनव्हॉल्व, याच्यामुळे मॅग्नेटिक इंडक्शन या डायरेक्शन, परत या एलिमेंटला आपण राईट हँड रूल अप्लाय केला, दोन्ही मॅग्नेटिक इंडक्शन जे आहेत एकाच डायरेक्शनला आहे. Resultant of these two magnetic inductions, suppose third dB, it is equal to, त्या दोन्हींचं ऍडिशन येईल dB plus dB, it is equal to twice of dB. Therefore, resultant magnetic induction due to total conductor B is equal to integral twice of dB. आता कुठून कुठपर्यंत इंटिग्रेशन घ्यायचं, झिरो डिस्टन्स टू इनफायनाइट डिस्टन्स. कशाचं झिरो डिस्टन्स, हे जे आहे याच प्रत्येक एलिमेंटचं असणारं डिस्टन्स इथून ते झिरो डिस्टन्सला आहे आणि लास्टला ते इन्फिनिटी डिस्टन्सला आहे. इट इज इक्वल टू ट्वाइस ऑफ इंटिग्रल झिरो टू इनफायनाइट म्यू झिरो अपॉन 4 पाय आय डी एल साइन थीटा डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. आता हे सिम्प्लिफाय करायचं, हे कॉमन घेता येतं, म्यू 0 अपॉन 4 पाय आय डीएल याचं इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. साइन थीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, आर स्क्वेअरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, सिम्प्लिफिकेशन करायचं. हा अँगल थीटा कोणता असतो, ज्या डायरेक्शनला करंट आहे त्या डायरेक्शन कडून तो मेजर करायचा, हा थीटा अँगल येतो. मग हा आपल्याला एक्सप्रेस करता येतो परत, ही स्ट्रेट लाईन आहे, हा टोटल असेल पाय किंवा 180, त्याच्यामधला हा हाफ रिड्यूस झाला तर हा येणार पाय मायनस थीटा. आता एक आयडेंटिटी आहे मॅथमॅटिक्स ट्रिग्नॉमेट्रिक मध्ये, साइन थीटा इट इज इक्वल टू साइन ऑफ पाय मायनस थीटा. इट इज इक्वल टू म्हणजे साइन थीटा आणि साइन पाय मायनस थीटा या दोन्हींच्या व्हॅल्यू सेम येतात. इट इज इक्वल टू, आता हे आपल्याला अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज कॅपिटल आर डिवाइडेड बाय स्मॉल आर. Suppose this much length, it is a small l. Again, r square is equal to l square plus r square. R square is equal to l square plus r square. L square plus r square. Right angled triangle using Pythagoras theorem. याच्यावरून r एक्सप्रेस करता येईल, l square प्लस आर स्क्वेअर त्याचं रूट, इट इज इक्वल टू एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेज टू हाफ. आता या दोन व्हॅल्यू ज्या आहेत म्हणजे आर ची व्हॅल्यू लिहिता येते इथं, परत हे म्हणजे साइन थीटा जे आहे आर डिवायडेड बाय एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेज टू हाफ. म्हणजे ही साइन पाय मायनस थीटा किंवा साइन थीटाची व्हॅल्यू आणि साइन थीटाची व्हॅल्यू ही, त्याच्यानंतर आर स्क्वेअरची व्हॅल्यू आर एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, या दोन व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या, ते सिम्प्लिफाय करायचं. B is equal to 2 into mu 0 upon 4 pi into I 0 to infinite I dl तसंच ठेवायचे, या दोन व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या, साइन थीटा आणि आर स्क्वेअर. साइन थीटा r divided by l square plus r square
रेज टू हाफ dl आहे तसंच r स्क्वेअर इज इक्वल टू l स्क्वेअर प्लस r स्क्वेअर. आता l स्क्वेअर प्लस r स्क्वेअर रेज टू हाफ, l स्क्वेअर प्लस r स्क्वेअर रेज टू 1, here l स्क्वेअर प्लस r स्क्वेअर रेज टू 3/2. इट इज इक्वल टू 2 डिवाइड होतं म्यू 0 I डिवाइडेड बाय 2 पाय इंटिग्रल फ्रॉम 0 टू इनफायनाइट. परत r हे कॉमन येतं dl डिवाइडेड बाय l स्क्वेअर प्लस r स्क्वेअर रेज टू 3/2. आता याचं पण सिंप्लिफिकेशन पुस्तकामध्ये दिलेलं आहे. याच्यासाठी l साठी आयडेंटिटी दिलेली आहे r tan थीटा आणि सिम्प्लिफाय केलेला आहे नंतरच्या पेज वरती आहे. तर याची व्हॅल्यू जी आहे की नाही 1/r स्क्वेअर येते ह्या टोटल इंटिग्रलची, आणि ती व्हॅल्यू 1 मॅग्नेटिक इंडक्शन B इज इक्वल टू म्यू 0 I डिवाइडेड बाय 2 पाय इंटू r. हे जे इंटिग्रल आहे त्याची डायरेक्टली व्हॅल्यू, आणि मग हे कॅन्सल केलं इज इक्वल टू म्यू 0 I डिवाइडेड बाय 2 पाय r असं ते इक्वेशन येतं. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर ऑफ इनफायनाइट लेंथ म्यू 0 I डिवाइडेड बाय 2 पाय r. आता याच्यावरून त्याची हे पण विचारतात डिपेंडन्स. मॅग्नेटिक इंडक्शन it directly changes with current, means current increased 2 times, magnetic induction also increased 2 times, current decreased by half, magnetic induction also decreased by half. Magnetic induction inversely proportional to the distance of the point from the conductor. तो पॉइंट जो आहे त्याचा डिस्टन्स इन्क्रीज करत गेला, हे वाढवत गेलो, मॅग्नेटिक इंडक्शन बी डिक्रीज होतं. आता हे एकूण कंडक्टरच्या लेंथ असणारं मॅग्नेटिक इंडक्शन आहे. आपण याची हाफच लेंथ कन्सिडर केली, म्हणजे फिगर मध्ये मगाशी जे दाखवलेलं होतं, म्हणजे इथून हाफ इनफायनाइट लेंथ आणि हाफ इनफायनाइट लेंथ आणि टोटल इनफायनाइट लेंथचा कंडक्टर आहे. तर एक आपण एवढं हाफच जर कन्सिडर केलं तर ते मॅग्नेटिक इंडक्शनचं एक्सप्रेशन जे आहे B is equal to एकच नंबर फक्त बदलतो म्यू 0 I डिवाइडेड बाय 4 पाय r. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू स्ट्रेट कंडक्टर ऑफ इनफायनाइट लेंथ. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू स्ट्रेट कंडक्टर ऑफ हाफ इनफायनाइट लेंथ. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू स्ट्रेट कंडक्टर डायरेक्टली व्हॅरीज विथ I, current flowing through the conductor. It inversely varies with the distance between point and the conductor. हे वाढवलं कमी केलं त्या प्रपोर्शन मध्ये मॅग्नेटिक इंडक्शन वाढणार कमी होणार. R डिस्टन्स जर वाढवलं पॉइंटचा फ्रॉम द कंडक्टर, मॅग्नेटिक इंडक्शन डिक्रीजेस. अशा पद्धतीने हे डेरिव्हेशन आहे.